लोक म्हणायचे डोळे नसलेला बैल काय कामाचा, विकून टाका. पण सोलापूरच्या इंद्रसेन मोटेंनी 15 वर्ष त्या बैलांचे डोळे बनवून त्याला जगवला. एका शेतकऱ्याचं आणि बैलाचं काय नातं असतं त्याबद्दलची ही गोष्ट आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे शेतकरी इंद्रसेन मोटे यांना बैल पाळण्याचा छंद होता. त्यांच्या सोन्या नावाच्या बैलाचा जन्म 2005 मध्ये त्यांच्याच गोठ्यामध्ये झाला. रुबाबदार शरीर यष्टी आणि खिलार बाणा असलेला सोन्या थोड्याच दिवसात घरचा मेंबर झाला. पण 2010 मध्ये त्याच्या डोळ्यातलं मांस वाढल्याने डॉक्टरने त्याचे दोन्ही डोळे काढण्याचा सल्ला दिला आणि वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी सोन्या कायमचा अंध झाला. लोकांनी बैल निष्क्रिय झाला म्हणून विकण्यासाठी सांगितलं, पण इंद्रसेन आपल्या मतावर ठाम राहत म्हणाले, माझा सोन्या बघू शकत नसेल तर मी त्याचे डोळे होईन. त्यांनी सोन्याला विकलं नाही तर पोटच्या पोरासारखं सांभाळलं. इंद्रसेन यांनी सोन्याला फक्त आवाजाच्या इशाऱ्यावर चालायला शिकवलं. ये म्हटलं की जवळ येणारा, सर म्हटलं की बाजूला होणारा आणि हो म्हटलं की समोर खड्डा हे ओळखून जागीच थांबणारा सोन्या हळूहळू सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय बनला. अंध असला तरी त्याने नांगरणी आणि कोळपणी सारखी शेतीची सगळी कठीण कामं फक्त मालकाच्या आवाजाच्या जोरावर पार पाडली. गेली 15 वर्ष सोन्यानं न थकता मोठे कुटुंबाची साथ दिली. पण काळापुढे कुणाचं चालतं. 22 वर्षांच्या या इमानदार सोन्याने अखेरचा निरोप घेतला. इंद्रसेन यांनी घरच्या सदस्याप्रमाणे त्याचे विधिवत अंत्यसंस्कार केले. तो कसायाच्या नाही तर माझ्याच दावणीला गेला असं म्हणताना इंद्रसेन यांच्यासारख्या रांगड्या शेतकऱ्याचाही कंठ दाटून येतो. सध्याच्या तांत्रिक युगात मोटे आणि त्यांच्या सोन्याची गोष्ट खूप काही सांगून जाते. माणूस आणि मुक्या प्राण्यांच्या या नात्याला तुम्ही काय म्हणाल? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच हृदयस्पर्शी कथांसाठी लगाव बत्तीला नक्की फॉलो करा.